हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 17 जून 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या बातमीकडे. तर सिप्री इयरबुक 2026नुसार भारत जगातील 6व्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर रशिया, त्यानंतर अमेरिका, चीन, फ्रान्स, भारत, पाकिस्तान, इस्रायल असा क्रम आहे. जगातील एकूण अण्वस्त्रे सुमारे 12,187 आहेत. सिप्रीचा फुल फॉर्म आहे स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, स्वीडन येथे आहे. भारताकडे सुमारे 190 अण्वस्त्रे आहे. भारताने पहिल्यांदाच शांततेच्या काळात 12 क्षेपणास्त्रांवर अण्वस्त्रे तैनात केली. जगात एकूण 9 अण्वस्त्रधारी देश आहेत. पुढे पाहूया. UNHCR जागतिक विस्थापनमध्ये 1 दशकात पहिल्यांदा घट झाली. गेल्या 10 वर्षात जगातील जागतिक विस्थापन दुप्पट झाले होते. 2025 हे पहिले वर्ष आहे ज्यात घट नोंदवली गेली. सुदानवर जगातील सर्वात मोठा विस्थापन संकट आहे. UNHCRचे उद्दिष्ट आहे की 2035 पर्यंत दीर्घकालीन विस्थापन अर्ध्याने कमी करायचे, शिक्षण व रोजगाराच्या संधी देऊन. पुढे पाहूया. भारताने UNRWAला $2.5 मिलियन देणगी देण्याची घोषणा केलेली आहे. UNRWAचा फुल फॉर्म पाहूया. युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी ऑफ पॅलेस्टाईन रेफ्युजीज इन द नियर ईस्ट असा फुल फॉर्म आहे. भारताच्या वार्षिक $5 मिलियन योगदानाची पहिला हप्ता आहे. देणगी UNRWAच्या मुख्य कार्यक्रमासाठी जसे की शिक्षण, आरोग्य, मदत व सामाजिक सेवा घोषणा केलेली आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतनेनी यांनी केलेली आहे ही घोषणा. UNRWAची स्थापना 8 डिसेंबर 1949 रोजी झाली. पॅलेस्टाईन शरणार्थ्यांसाठी शिक्षण, आरोग्य, मदत आणि सामाजिक सेवा पुरवते. सध्या जॉर्डन, लेबनॉन, सिरिया, वेस्ट बँक आणि गाझा येथे काम करत आहे. पुढे पाहूया. श्रीलंकेच्या रुमेश थंगरंगा पिथिरागे यांनी भालाफेकमध्ये 92.62 मीटर थ्रो करून इतिहास रचला आहे. पुढे पाहूया. मेड इन इंडिया एअरबस C295 लष्करी प्रवासी विमानाची यशस्वी चाचणी. मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट वडोदराहून उड्डाण केले. पहिली चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले. पुढे पाहूया. तामिळनाडू वन विभागाने हॉक ही केंद्रीकृत वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. प्रणाली ही एक क्लाउड आधारित मोहीम व्यवस्थापन प्रणाली आहे. HAWK वन्यजीव गुन्हे, वन्यजीव गुन्हेगार व वन्यजीव मृत्यू यांच्या परस्पर संबंधित डेटाबेसचे व्यवस्थापन करण्यासाठी तयार केले आहे. भारतातील पहिले केंद्रीकृत वन्यजीव गुन्हा व्यवस्थापन डिजिटल सिस्टम मानले जात आहे. ही मोहीम ही प्रणाली लागू करणारे राज्य पाहूया. प्रथम आहे केरळ, दुसरे कर्नाटक आणि तिसरे आहे तामिळनाडू. पुढे पाहूया. दरवर्षी बाल कामगार विरोधी दिन 12 जून रोजी साजरा केला जातो. बाल कामगारांच्या समस्येकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आणि ही प्रथा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने 2002 मध्ये या दिवसाची सुरुवात केली होती. पुढे पाहूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनिमय नावाच्या भूमी बंदरगाह व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन नवी दिल्ली येथे केले. पुढे पाहूया. दालचिनीच्या व्यावसायिक शेतीला चालना देण्यासाठी 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन उत्तराखंड येथे करण्यात आले. उत्तराखंडची राजधानी देहरादून, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राज्यपाल गुरमीत सिंग. हरिद्वार येथे जगातील सर्वात मोठे 5210 kgचे पारद शिवलिंग स्थापित केले गेले आहे.
पुढे पाहूया, दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी नियो नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक मेंदूच्या चिपला चीन देशाने मान्यता दिली आहे. नुकतीच चाथाला कैडा एकगिंडा नावाच्या माशीची नवीन प्रजाती केरळ राज्यात शोधण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातातील ग्रस्तांच्या मदतीसाठी राहवीर योजना अंतर्गत रॅपिडो सोबत भागीदारी केलेली आहे. पुढे पाहूया, नुकतेच 114व्या आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेचे आयोजन जिनेव्हा, स्वित्झर्लंड करत आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी भारताच्या एजे कनेक्ट मॉडेल अंतर्गत समाविष्ट होणारे पहिले शहर वाराणसी येथे बनले आहे. पुढे पाहूया, केंद्र सरकारने कच्च्या तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे अन्वेषण व उत्पादनासाठी नागालँडसह आसाम राज्यासोबत करार केलेला आहे. समान नागरी कायदा विधेयक संमत करणारे आसाम हे देशातील तिसरे राज्य बनले आहे. गुवाहाटी येथे भारताची पहिली AI चालित फिजिकल बँकिंग शाखा सुरू झालेली आहे. पुढे पाहूया, अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऑल्बिनिझम म्हणजे रंगहीनता जागरूकता दिवस 13 जून रोजी साजरा करण्यात आला. ऑल्बिनिझम रंगहीनता हा एक अनुवंशिक आजार आहे ज्यामध्ये शरीरात मेलानिन नावाच्या रंगद्रव्याची कमतरता असते. यामुळे लोकांची त्वचा, डोळे व केस पूर्णपणे पांढरे होतात. अशा व्यक्तींबद्दल समाजात होणारा भेदभाव दूर करण्यासाठी व जागतिक स्तरावर जागरूकता हा दिवस साजरा केला जातो. पुढे पाहूया, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्याच्या वापराला मान्यता देणारे आणि त्याला प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले राज्य उत्तर प्रदेश ठरले आहे. IIT कानपूर भारतीय तंत्रज्ञान संस्थेने नव्याने सायबर सिक्युरिटी अंडर ग्रॅज्युएट कोर्स सुरू केलेला आहे. पुढे पाहूया, उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात हाय स्पीड इंटरनेट सेवा पोहोचविण्यासाठी प्रोजेक्ट गंगा मोहीम किंवा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स देशातील नीस या शहरात भारत इनोव्हेशन शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहे. भारत व फ्रान्स यांच्यात शक्ती नावाच्या संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. पुढे पाहूया, स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी अनिवार्य QR कोड आधारित अन्न सुरक्षा व स्वच्छता देखभाल प्रणाली सुरू करणारी पहिली महानगरपालिका अहमदाबाद नगर निगम ठरलेली आहे. पुढे पाहूया, भारत सरकारने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे पहिले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान संप्रीती नावाचा लष्करी सराव आयोजित केला जातो. दक्षिण कोरिया देशाच्या माजी राष्ट्रपतींना भ्रष्टाचार व सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी 23 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. पुढे पाहूया, अलीकडेच जसपाल राणा यांचे निधन झाले. ते नेमबाजी क्षेत्राशी संबंधित होते. तुर्की प्रजासत्ताकमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून रुद्र गौरव श्रेष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा घरगणना 100% पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा बनलेला आहे. नागालँड राज्य सरकारने तंबाखू व निकोटीनयुक्त खाद्यपदार्थांवर 1 वर्षाची बंदी घातलेली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.